सापेवामने रेल्वे स्टेशनची उंचीची समस्या होणार दूर. मंत्री भरत गोगावले यांच्या प्रयत्नाला यश. सापेवामने ग्रामस्थांच्या मागणीला यश. कोकण रेल्वे मार्गावर महाडपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या सापेवामने गावाजवळ काही वर्षांपूर्वी रेल्वे स्थानक उभारले गेले आहे. या परिसरातील जवळपास 25 गावातील ग्रामस्थांनी याकरता आंदोलनात्मक भूमिका घेतली होती. या संघर्षानंतर या ठिकाणी रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आल्याने मुंबई आणि कोकणाकडे जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांना ये-जा करण्याकरिता फायदा होऊ लागला खरा, पण या ठिकाणी एकच प्लॅटफॉर्म असून या प्लॅटफॉर्मची उंची देखील अर्धा फूट इतकीच आहे. रेल्वे रूळ आणि प्लॅटफॉर्म यांचे अंतर जवळपास समान आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वेतून चढणे अगर उतरताना मोठी कसरत करावी लागत होती. परंतु प्लॅटफॉर्म उंची वाढवावी यासाठी सापेवामने नडगाव शेतकरी बहुविकासीय सामाजिक संस्था महाड या कमिटीच्या वतीने अनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली असता मंत्री भरत गोगावले यांनी हा विषय लावून धरल्यामुळे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी 1,60,00,000 निधी मंजूर झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असता स्थानिक ग्रामस्थ काय बोलत आहेत पाहूयात. आणि ते निवेदन घेऊन त्यांना अर्ज केला की बाबा हे आमच्या महाड तालुक्यातील एक सापेवामने रेल्वे स्टेशन आणि माणगाव तालुक्यातील गोरेगाव स्टेशन, तर पहिलं प्राधान्य गोरेगावला दिलं आणि दुसरं आता आम्हाला दिलं. मंत्री महोदय हे काम करत असताना इतर लोक येऊन त्याचं श्रेय घेत आहेत. मला असं बनावं लागेल की बरीचशी मंत्री महोदयाची प्रस्तावित कामं असतात आणि मंत्री महोदय करत असतात आणि दुसरे लोक मंत्री महोदयाच्या कामाचे श्रेय घ्यायला टपलेत की काय अशी शंका वाटायला लागली. आर्थिक वर्षामध्ये 2000 एप्रिल 2026 ह्या तारखेला आमच्या सापेवामने रेल्वे स्थानकाला उंची वाढवण्याची मागणी मिळाली आणि जवळजवळ कोकण रेल्वेनी 1,60,00,000 काम म्हणजे आर्थिक निधी मंजूर केलेला आहे. निविदा प्रक्रिया चालू आहे आणि हे काम चढ उतर होते आणि म्हातारी माणसं, वयस्कर माणसं त्यांना तिथं कुठला प्रवास करता येत नाही. एखाद्या वेळेस जीवितहानीसुद्धा तिथं होऊ शकते, कारण स्टेशन खाली असल्यामुळं, थांबा खाली असल्यामुळं माणसांना चढाई उतरायला मिळत नाही आणि म्हणून आम्ही या संस्थेने तो उठाव केलेला आहे. त्याचबरोबर